नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तर तुम्हाला दोन्ही हप्ते जे आहेत डिसेंबर प्लस जानेवारीचे तुम्हाला दोघी हप्ते एकत्रित मकर संक्रांतीच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्या संदर्भात मोठी गुड न्यूज, मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा मोठी अपडेट काय आहे, मोठी गुड न्यूज, मोठी ब्रेकिंग न्यूज काय आहे बघा. महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक अपेक्षा आणि चर्चा रंगल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर आता लाभार्थी महिलांमध्ये पुढील किस्त कधी जमा होणार या प्रश्नांची उत्सुकता वाढली आहे. डिसेंबर महिना संपला असला तरीही अनेक लाभार्थ्यांना अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही, ज्यामुळे काही महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मात्र येत्या काही काळात सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे बघा. तसेच लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते असे संकेत दिसत आहेत बघा. मोठी अपडेट काय आहे, मोठी गुड न्यूज काय आहे, तर प्रशासकीय स्तरावर या निधीची वितरणाची तांत्रिक प्रक्रिया ती अंतिम टप्प्यात असल्याचे वर्तुळाकडून कळवण्यात येत आहेत. अनेक विविध विभागातील समन्वय साधला जात असून लवकरात लवकर अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हा निधी महिलांना वाण म्हणून देण्याची घोषणा करण्यात आलेली बघा. जी परंपरेला जुळून घेत आर्थिक सहाय्य पुरवण्याचा एक सुंदर प्रयत्न असणार आहे बघा. मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे बघा. निवडणुकीपूर्वी जे आहेत, निवडणुकीपूर्वी निधी वितरणाचे जे महत्त्व आहे त्या संदर्भात मोठी अपडेट बघा. महाराष्ट्रात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. सरकारला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निधी वितरित करण्याचा आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आचारसंहितेमुळे अशा योजनांच्या रकमा जमा करण्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ही प्रक्रिया संपूर्ण जे आहे ते पूर्ण करण्याच्या प्रशासनावर भर देत आहेत. तसेच निवडणुकीचे वातावरण निर्माण होण्यापूर्वीच महिलांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्याचा सरकारचा स्पष्ट मानस दिसून येतो बघा. तसेच राजकीय विश्लेषकांच्या मते या निर्णयामागे निवडणुकीचे वातावरण असले तरी महिलांना मिळणारा आर्थिक लाभ हा खरा असून त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सणासुदीच्या काळात अतिरिक्त खर्चाचा सामना करावा त्यासाठी बघा, अतिरिक्त खर्चाचा सामना करण्यासाठी ही रक्कम अदा करण्यात उपयोगी ठरत असेल आणि घरातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होऊ शकतो बघा, ज्यामुळे महिलांच्या हातात आर्थिक काम होईल बघा. तसेच लाडक्या बहिणींसाठी राजकीय विश्लेषकांच्या मते या निर्णयांमागे निवडणुकीचे वातावरण असले तरी महिलांना मिळणारा आर्थिक लाभ हा खरा असून त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सणासुदीच्या काळात अतिरिक्त खर्चाचा सामना करण्यासाठी ही रक्कम अत्यंत उपयोगी ठरेल आणि घरातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होऊ शकतो, ज्यामुळे महिलांच्या हातात आर्थिक सामर्थ्य येईल बघा. तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर त्यांनी ई-के-वाय-सी करून घेणे आवश्यक असणार आहे बघा. ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती बघा. त्यात तुम्हाला सांगतो मी, या योजनेत सतत लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु 31 डिसेंबर 2025पर्यंत यासाठीची अंतिम मुदत ठरवली होती, जी आता निघून गेलेली आणि अनेक लाभार्थी महिलांनी विविध कारणांमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, ज्यामुळे आता त्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे की तांत्रिक अडचणींमुळे माहितीचा अभाव किंवा वेळेची कमतरता यामुळे बऱ्याच महिलांची के-वाय-सी अपूर्ण राहिलेली आहे बघा. तसेच ज्या महिलांची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर त्यांच्या लाभावर काय परिणाम होईल याबाबत अद्याप शासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. अशा महिलांचे नाव लाभार्थी यादीतून तात्पुरते काढले जाण्याची शक्यता असल्याचे काही सूत्रांकडून सांगितले जात आहे. जानेवारीपासूनचे हप्ते अशा महिलांसाठी थांबवले जाऊ शकतात जोपर्यंत त्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही. हे लक्षात घेता ज्या महिलांनी अद्याप के-वाय-सी प्रक्रिया केलेली नाही त्यांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे बघा. तसेच सरकारी पोर्टल, अधिकृत वेबसाईट आणि हेल्पलाईन नंबरवर नियमित संपर्क ठेवून अद्ययावत माहिती मिळवणे आवश्यक आहे. तर ई-के-वाय-सीबाबत नवीन मुदतवाढ मिळणे
मिळते की नाही याची माहिती अधिकृत सूत्रांकडून घेणे योग्य ठरेल. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रमाणित स्रोतांकडूनच माहिती स्वीकारावी बघा. तसेच मुदतवाढीची अपेक्षा बघा. बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांची 31 डिसेंबरपूर्वी ई-के-वाय-सी मुदत जी आहे ती संपलेली आहे आणि त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे, म्हणजे प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर त्यांना अशी अपेक्षा आहे की आता अनेक महिलांना तांत्रिक समस्यांमुळे किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. अशा परिस्थितीत शासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे. जर सरकारने के-वाय-सी ही नवीन मुदत जाहीर केली तर अशा महिलांना पुन्हा योग्य म्हणजे पुन्हा या योजनेचा लाभ घेता येईल. अन्यथा त्यांचा हक्काचा लाभ कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात थांबू शकतो, जे अत्यंत दुर्दैवी असेल. आणि सध्या या प्रक्रियेबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी सरकारी पोर्टलवर नियमितपणे माहिती तपासत राहणे आवश्यक आहे आणि कोणतीही नवीन सूचना किंवा मुदतवाढीची घोषणा झाल्यास ती तातडीने अंमलात आणणे गरजेचे ठरेल, जेणेकरून योजनेचा लाभ खंडित होणार नाही बघा. तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तुमच्या फायद्याची तुमच्या पुढील हप्ता म्हणजे तुम्हाला कधी मिळणार त्या संदर्भात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा. अनेक अशा काही महिला आहेत, अनेक तांत्रिक कारणांमुळे पात्र असूनही लाभार्थ्यांना रक्कम प्राप्त होत नाही. खाते निष्क्रिय असणे, चुकीची माहिती नोंदवली असणे किंवा के-वाय-सी प्रक्रिया अपूर्ण असणे यामुळे पैसे अडकवू शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थी आपले बँक खाते आणि आधार माहिती तपासून घेणे योग्य ठरेल. जवळच्या बँक शाखेत किंवा सेवा केंद्रावर जाऊन आपली सर्व माहिती पडताळणी करणे हितवत राहील बघा. सतर्कता आणि अद्ययावतता माहितीचे महत्त्व बघा. तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 14 जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया जी ती पूर्ण करून निधी वितरण करण्याचा सरकारचा उद्देश आहे बघा. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी सतर्क राहणे आणि सर्व कागदपत्र वेळेत पूर्ण करणं आवश्यक असणार आहे बघा. कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास तातडीने संबंधित कार्यालयात संपर्क साधावा बघा. मोठी माहिती आहे, मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा. ज्या ज्या लाडक्या बहिणींना काही समस्या असतील, काही अडीअडचणी असतील, जवळचे बालविकास कार्यालय असेल तर तिथे जाऊन तुम्ही तपास करू शकता किंवा अंगणवाडी सेविकेकडे किंवा जे माहिती केंद्र आहे, माहिती केंद्र जे आहे ते तुम्ही तिथं जाऊन माहिती केंद्रावर तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता. ठीक आहे. सर्व जे आपली माहिती आहे ती पडताळणी करणे आवश्यक असणार आहे. आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा. 3-3 हजार रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे राहिलेले ते अपूर्ण यायचे तर त्यांचेसुद्धा पैसे येणार आहेत. काही तांत्रिक अडीअडचणींमुळे कोणाला माहिती मिळाली नाही, कोणाला मुदतच संपली पण त्यांना के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली, अशा भरपूर काही महिलांचे प्रॉब्लेम आहेत की त्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आणि लवकरात लवकर मुदत वाढवावी अशी काही महिलांची मागणी होत आहेत बघा. त्यामुळे काहींना लाभ मिळाला होता, काहींना त्या तांत्रिक स्वरूपात चालूपुरत्या स्वरूपात हा लाभ बंदसुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे कायमचा नाही बंद होणार, परंतु 1-2 महिने तुम्हाला हा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे के-वाय-सी करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जी आहे ती मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा. परंतु जशी मी माहिती येईल मुदतवाढ संदर्भात तशी मी तुम्हाला देणार आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात, के-वाय-सी संदर्भात जी महत्त्वाची माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलर अपलोड करत असतो. रेग्युलर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करून घ्या. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.